विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या प्रसंगी दिवंगत पूजनीय भिक्खू सुगतवंजी महाथेरा यांच्या अंतिम इच्छेला अनुसरून 75वा जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहाने संपन्न करणार होता, परंतु निसर्गाच्या नियमाला अनुसरून जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे या श्रेष्ठ सत्याला अनुसरून भंतेजी आपल्यामधून निघून गेलेले. त्यांच्या पश्चात त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. आज आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने सर्वच आपण भंतेच्या सहवासामधले आहात आणि 1 वर्षाचा 2 वर्षाचा नव्हे तर अनेक वर्षाचा संबंध संपर्क सहवास भंतेचा आपल्याला लाभलेला आहे आणि त्यामुळे गेल्या 50 वर्षापासून भंतेजी आपल्या या जळगाव शहरामध्ये धम्मकार्य करतात, त्यांनी केलं आणि त्यामुळे असंख्य पिढ्या भंतेंच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या संत चोखामेळा या हॉस्टेलच्या माध्यमामधून घडलेल्या आहेत. खरं तर मला आज पहिल्यांदाच माहीत झालं की या हॉस्टेलमध्ये बाबासाहेब आले होते, कारण अनेक वेळा आलो पण ही गोष्ट काय माहिती नव्हती. आज पहिल्यांदा माहिती झाली की बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या चोखामेळा वसतिगृहामध्ये आले होते. तसं जळगाव शहरामध्ये बाबासाहेब आले हा संदर्भ आहे, चाळीसगावमध्ये बाबासाहेब आले हा संदर्भ आहे, धुळ्यामध्ये बाबासाहेब आले हा संदर्भ आहे. कारण खानदेशातील धम्म चळवळ हे जे पुस्तक लिहिल्या गेलं आहे त्यामध्ये आमचे वाघसाहेब सुद्धा आहे, मला वाटतं चाळीसगावचे निकम सर आहेत आणि काही आपले उपासक आहेत, तर त्याच्यामध्ये संदर्भ आहे. आणि बाबासाहेबांचे रायटिंग ऑफ स्पीचेस या ग्रंथामध्ये सुद्धा तशा प्रकारचा उल्लेख आलेला आहे. तर ही नव्याने गोष्ट आज आपल्याला माहीत झाली. खरं तर ती ऐतिहासिक गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी आणि वेगवेगळ्या वक्त्यांनी भंतेंच्या संदर्भामध्ये त्यांचा सहवासामध्ये जो काही आपल्याला अनुभव आला, आमचे सकपाळे सरांनी तर त्यांच्यावरती ते पुस्तक लिहिलं, आपण सर्वांनी ते वाचलेलंच आहे. तर हा एक अनुभव आपण सांगितलेला आहे. नक्कीच यापूर्वी सुद्धा मी बोललो की एक भिक्षू म्हणून जीवन जगणे तसं फार कठीण अशी गोष्ट आहे आणि जसं त्यांच्या मातापित्यांची इच्छा होती ती इच्छा जेव्हा म्हणजे ते सांगत होते तर मला सुद्धा माझा एक प्रसंग आठवला. जेव्हा मी प्रवज्जेला म्हणजे निघालो होतो तर माझ्या आईने सुद्धा एक वाक्य बोललं होतं की चिवर तुम्ही घेत आहात पण असं वागू नका की आमच्या नावाला
बट्टा लागे. म्हणजे पूर्वीच्या लोकांचा शब्द होता तो, किंवा बट्टा लागणे म्हणजे आमचं नाव खराब झालं नाही पाहिजे. ऐक ना, जीवन तुम्ही जगत आहात, कारण भिक्षू जीवन जगणे ही खरंच सहज साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. जर प्रत्यक्ष रूपाने जर त्याचं आपण चिंतन केलं, मनन केलं, तर आपल्याला जरी असं वाटत असेल की भंतेजी फार सुखात राहतात, हे फक्त दिसणारं सुख आहे, तसं जर विचार केला तर तसं ते सुखामध्ये काही नसतं. पण ज्यांच्यासोबत धम्म आहे, तर आध्यात्मिक दृष्टीने मात्र सर्व काही सुखी असतात. तर भिक्षू जीवन जगणे सहज साधी गोष्ट नाही आहे. आणि आपल्या देशाला सोडून येणे, आपल्या मात्या पित्यांना सोडून येणे, आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना सोडून येणे, आणि वयाच्या 13व्या वर्षी आपला देश सोडणे, आणि एक कृतज्ञ भाव म्हणून, तसं तर त्यांना तेव्हा माहीत सुद्धा नसेल की आपण कशासाठी जात आहोत, कारण 13व्या वर्षामध्ये काही एवढी बौद्धिक क्षमता आपली वाढली नसते. परंतु गुरुचा एक आदेश असतो, आणि गुरुच्या आदेशाला अनुसरून भंते जे आपल्याकडे आले, हळूहळू धम्माचं कार्य त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलं. एवढं मोठं हे वैभव आपल्याला त्यांनी निर्माण करून दिलं, तर ते कृतज्ञ भाव आपल्यामध्ये सदा सर्व काळ असला पाहिजे, आणि तो राहिला सुद्धा पाहिजे. कारण भिक्षूंचं जीवन हे सर्वस्वी समाजासाठी असते. म्हणजे त्यांचं जे काही असेल ते सर्व काही समाजासाठी असतं, आणि समाजाचा उद्धार व्हावा, समाजामध्ये परिवर्तन घडावं, समाज एक चांगल्या दिशेने मार्गक्रमण करावा, हा एक सम्यक उद्देश प्रत्येक भिक्षूंचा असतो. या संसारामध्ये जन्मास येणारा प्रत्येक भिक्षू, त्यांचा उद्देश एकच असतो. सुरुवातीला जरी तो उद्देश नसेल, कारण वेगवेगळ्या उद्देशाने प्रवचन घेतलेली असते. आपण साहित्याचं वाचक असल्यामुळे, तर जसं नागसेन भंतेला प्रश्न केला की भंते, तुम्ही प्रवचित का झाला मिलिंदराजाने, तर तेव्हा भंते नागसेन म्हणतात की मलाच माहीत नाही. मला एवढंच माहीत आहे की हा एक बौद्ध भिक्षू आहे, जर रोहन स्थविरांना ते बोलतात, आणि या बौद्ध भिक्षूंकडे ज्ञान आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, आणि मला ज्ञानाची लालसा आहे, मला ज्ञान संपादन करायचं आहे. मी केवळ यांच्याकडे असणारे जे काही चांगले चांगले मंत्र असतील, गाथा असतील, तर ते ज्ञान संपादन करण्यासाठी मी भिक्षू झालो आहे. परंतु आता मी अनुभवाने सांगतोय की जो कोणी भिक्षू बनेल, तर आपल्या वर्तमान काळातील तृष्णा नष्ट करण्यासाठी, आणि भविष्यामध्ये तृष्णा उत्पन्न होऊ नये यासाठी, अर्थात निपान अवस्थेला प्राप्त होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती भिक्षू बनत असतो. हा भिक्षू जीवनाचा उद्देश असतो, आणि वेगवेगळ्या मार्गाने तशा प्रकारचं भिक्षू जीवन जगत असतात. खरं तर दुःखमुक्तीच्या मार्गाचा विचार जर केला असेल, तर वर्तमान काळामध्ये भारतामध्ये जर आपण विचार केला, किंवा इव्हन महाराष्ट्रामध्ये जर विचार केला असेल, तर महाराष्ट्रामध्ये जे काही भिक्षू आहेत, तर ते बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे सर्व भिक्षू झालेले आहेत. आणि त्यामुळे सध्या वर्तमान काळामध्ये जे काही भिक्षू आहेत, तर त्यांचा काय असा उद्देश निर्वाणगामी नाही आहे. निर्वाण मार्गाला जाणे हा काय उद्देश नाही आहे. तुम्ही असं म्हणाल की असं कसं, ऐक ना, असं कसं, निर्वाण मार्गाचा उद्देश असला पाहिजे, पण निर्वाण मार्गाला जाण्यासाठी वातावरण तसं असलं पाहिजे ना, आहे की नाही? तसं वातावरण असलं पाहिजे. आम्ही 2 महिन्यापासून जागा घ्यायला फिरायलो, वाघ साहेबाला माहित आहे. आता काय जागा घेणं काय निर्वाण मार्गाचा आहे का, निर्वाणाचा मार्ग आहे का? म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की त्या मार्गासाठी जी भूमी निर्माण व्हावी लागते, किंवा निर्वाण मार्गाला जाण्यासाठी जी भूमी तयार असावी लागते, ती सध्या काही भारतामध्ये आपल्या नाही आहे. ती आपल्याला तयार करावी लागणार आहे, आणि ही भूमी तयार केल्यानंतर मग दुःखमुक्तीच्या मार्गाकडे. कारण दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे काय? भिक्षाटन करणे, भिक्षाटन करणे, 2 घरी, 3 घरी, 5 घरी, 7 घरी भिक्षाटन करणे, आणि भिक्षाटन की भोजन करणे, आणि ध्यान मनन चिंतन करणे. आता ध्यान जर करत बसलो तर लोक म्हणतात काय ध्यान करता, आमचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला, या प्रवचनाला, आहे की नाही? म्हणजे हा जो मार्ग आहे, तर लोकांमध्ये सध्याच्या घडीला परिवर्तनाची आवश्यकता आहे. परिवर्तन हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण म्हणजे बघा, 1 तास बोलण्यासाठी, 2 तास बोलण्यासाठी मी सकाळी 5ला उठलो. सकाळी 5ला उठलो म्हणजे जो काही आपलं सकाळचे कार्य असतील ते आटोपले. 7 वाजता गाडीमध्ये बसलो. 7 ते 12, ऐक ना, 12 वाजले होते. 7 ते 12 पर्यंत इथे बसून आहे. कारण गाडीमध्ये 3 तास बसलो, आणि इथे आल्यानंतर डायरेक्ट खुर्चीवर आणून बसवलं मला. 2 तास खुर्चीवर बसलो.
म्हणजे 5 तास तुम्हाला जे काही उपदेश करायचा असेल तर त्याच्यासाठी 5 तासाचे परिश्रम करावे लागले. आता जाण्याचे 3 तास वेगळे, म्हणजे ते 3 तासाचा प्रवास पुन्हा. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की धम्म आचरण करणे, धम्म आचरण करणे, धम्म उपदेश करणे, धम्म कार्य करणे ही सहज साधी सोपी गोष्ट नाही आहे. जसं भंतेजी बद्दल सांगताना बोलले की लहानपणामध्ये भंतेजी पुन्हा श्रीलंकेला रिटर्न गेले, कारण काही डॉक्युमेंट त्यांचे शालेय जीवनातील असतील किंवा काही त्यांचं कार्य असेल. म्हणजे भिक्षू हा सदा सर्व काळ समाजासाठी समर्पित जीवन जगत असतो. जसं वाघ साहेबांनी बोलता बोलता बोलले, 2 भक्तींचा संदर्भ दिला त्यांनी की म्हणजे भिक्षू फिरत होते, संस्था स्थापन केली आणि लोकांकडे गेले आणि त्यांना आम्ही विचारलं की बा म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुमचा उद्देश काय आहे? तर त्यांनी सांगितलं की आम्हाला जेपीजे अब्दुल कलाम घडवायचे आहे. एपीजे अब्दुल कलाम घडवायचे म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? एपीजे अब्दुल कलाम घडवणं काय साधी सोपी गोष्ट आहे का? साधी सोपी गोष्ट नाही आहे. तर सांगणं जरी समजा त्यांचा तो उद्देश असेल, जसं बाबासाहेब घडवायचे आहे, तसं बोलताना बोलले ते की बाबासाहेब घडवायचा आहे, चक्रवर्ती सम्राट अशोक घडवायचा आहे. तर सांगण्यात तात्पर्य हे आहे की उद्देश हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाचा उद्देश हा वेगवेगळा असतो, परंतु ध्येय मात्र प्रत्येकाचं एक असते. जसं काही काही बाबतीमध्ये असेल हे समजून घ्या. कधी कधी आपल्या मनामध्ये शंका कुशंका सुद्धा येत असते. तर मी नेहमी सांगत असतो, म्हणजे श्रद्धा संपन्न उपासकांना, आता हे जे सांगत आहे सगळ्या महाराष्ट्राला सांगत आहे, कारण युट्यूबला आपण रेकॉर्डिंग करतोय, पुन्हा अपलोड करणार, सगळं महाराष्ट्र ऐकणार त्याला. तर भिक्षूंच्या संदर्भामध्ये आपण नेहमी विचार केला पाहिजे, म्हणजे संघाच्या संदर्भामध्ये असा विचार केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की संघ हा, जसं उदाहरण दिलं मिलिंद प्रश्नामध्ये, जसं गुलाबाचं झाड आहे, गुलाबाचं झाड आहे, तर गुलाबाच्या झाडाला फुलं येतात, सुंदर सुगंधित फुलं असतात. कधी कधी असं होते बघा, त्या गुलाबाला लागलेल्या ज्या कळ्या असतात, पूर्णच्या पूर्ण कळ्या काय फुलतात का? गुलाबाला लागल्या पूर्ण कळ्या फुलतात का? नाही. तर काही काही कळ्या फुलतात, काही काही कळ्या मात्र कळ्या असतानाच खाली पडतात. काही काही कळ्यांना किडे सुद्धा लागतात, काही काही थोडे कळी फुलते, पुन्हा त्याला किडे लागतात, पुन्हा ते नष्ट होतात. परंतु काही काही मात्र फुलं हे, म्हणजे त्यांचं जेवढे काय आयुष्य आहे तेवढे ते फुलत असतात. मग समजून घ्या, त्या गुलाबाच्या पडलेल्या कळ्या, त्या गुलाबाच्या किड्याने खाल्लेल्या कळ्या, त्या गुलाबाची पडलेली फुलं जर समजून घ्या, किंवा तोडलेली फुलं, ही सर्वच्या सर्व काही समजा पडले आहे, काही किल्ले आहे, काही नष्ट झाले आहे, किंवा काही शाबूत आहे. तर त्या पडलेल्या कळ्यामुळे, त्या सडलेल्या फुलामुळे किंवा तोडून नेलेल्या फुलामुळे त्या गुलाबाचं महत्व कमी होते का? बिलकुलच नाही. कारण गुलाबाचं महत्व कमी होणारच नाही ना. शेवटी गुलाब हा गुलाबच राहणार आहे. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की भिक्खू संघाच्या संदर्भामध्ये सुद्धा ही गोष्ट आपण नेहमी लक्षामध्ये घेतली पाहिजे. परिस्थितीला अनुसरून जे की उदाहरण त्याने जे सांगितले आहे, तर अपवादात्मक काही गोष्टी असतात, परंतु संघ म्हणून जेव्हा आपण बोलतो किंवा भिक्खू संघ म्हणून जेव्हा आपण व्याख्या करत असतो, तर आपण नेहमी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे, एच संघा अतीताच, एच संघा अनागता, पचुपन्नाचे संघा अहं वंदामी सबदा. ज्या संघामध्ये सारीपुत्ता आहेत, ज्या संघामध्ये महामोग्गलायन आहेत, ज्या संघामध्ये महाकाश्यप आहे, ज्या संघामध्ये स्वतः भगवंत आहेत, अशा संघाला मी सदा सर्व काळ वंदन करत आहे. वर्तमान काळामध्ये श्रोतापन्न आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे, अनंत मार्गावर आहे, अशा संघाला मी वंदन करत आहे. भविष्यामध्ये जे उत्पन्न होणार आहे, जे की श्रोतापन्न असतील, सकृतागामी असतील, अनागामी असतील, अनंत असतील, अशा प्रकारच्या संघाला मी वंदन करत आहे. आणि जेव्हा केव्हा आपण संघाच्या संदर्भामध्ये बोलत असतो, तर नेहमी ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. कारण आपण जेव्हा बोलतो, कारण बोलणारा व्यक्ती हा जबाबदार असतो, आणि जबाबदार व्यक्ती असल्या कारणाने आपण नेहमी तोलून बोलून बोललं पाहिजे. आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की आपण नेहमी बोलताना पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. कारण प्रश्न निर्माण करणारे लाखो प्रश्न आपल्यामध्ये आहेत. प्रश्न आपण निर्माण करू शकतो, हजारो लाखो प्रश्न आपण निर्माण करू शकतो, पण ते सोडवण्याचं सोल्युशन सुद्धा आपण दिलं पाहिजे. मग जर प्रश्न निर्माण करत आहे, सम्राट अशोकांचं आपण केवळ उदाहरण देतो,
की चक्रवर्ती सम्राट अशोकांनी तिसऱ्या धम्मसंहितेच्या नंतर 60,000 भिक्षूंचे चिवर काढले, असं स्पष्टपणे असं म्हणतो. त्याच्या समोर आपण वाचत नाही किंवा सांगत नाही की त्या 60,000 भिक्षूंना त्यांनी स्वतः प्रशिक्षण दिलं, स्वतः त्यांना 6 वर्ष 12 वर्षापर्यंत शिकवलं आणि पुन्हा ते भिक्षू बनले. हे कधी सांगतो आपण लोकांना? हे सांगत नाही आपण लोकांना. त्यांची 10-12 वर्षापर्यंत त्यांनी व्यवस्था केली, त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांना शिकवलं आणि त्यांना पुन्हा भिक्षू बनवलं. केवळ त्यांनी स्वतःच असं नाही केलं, तर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कालच जयंती झाली बघा 5 तारखेला, चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती झाली काल 5 तारखेला. कारण हा जो महिना आहे एप्रिल महिना, हा एप्रिल महिना म्हणजे महापुरुषांच्या जयंतीचा महिना आहे बघा. कारण 5 तारखेला चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती आहे, 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती आहे आणि 14 तारखेला तर मग आपल्याला काय सांगायचं कामच नाही, कारण त्याची जय तयारी चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. आपल्या उद्धारकर्त्यांची जयंती आहे. म्हणजे हा महिना जयंतींचा महिना आहे, एप्रिल महिना आहे. आणि त्यामुळे आपण लोकांना जे काही देत असतो, तर माझं वैयक्तिक असं मत आहे की लोकांना आपण पॉझिटिव्ह दिलं पाहिजे. आपण लोकांना एक जीवन जगण्याची ऊर्जा दिली पाहिजे. लोकांना दुःखमुक्तीच्या मार्गाकडून कशा प्रकारे सुखाच्या मार्गाकडे आपल्याला जाता येईल यासाठी आपण सातत्याने मार्गदर्शन केलं पाहिजे. चक्रवर्ती सम्राट अशोकांनी केवळ बोलले नाही आहे, तर त्यांनी आपला स्वतःचा मुलगा आणि स्वतःची मुलगी सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समर्पित केलेली आहे. कारण 84,000 विहाराची त्यांनी निर्मिती केली आणि 84,000 विहाराची निर्मिती केल्यानंतर जेव्हा त्यांना विचारलं जातं, बनते मोगली पुत्र तिसरं ते विचार की बनते मी धम्माचा सखा झालो का, मी धम्माचा जवळचा झालो का. दायक आणि दायाद याच्यामध्ये फरक आहे. दायक हे सर्वसामान्य व्यक्ती असतात, जे की तुम्ही भोजन दान देता, जे जे काही तुम्ही संसारामध्ये जे आवश्यक आहे भिक्षूला ते दान देता. परंतु दायाद होणे, दायाद म्हणजे धम्माचा सखा होणे. तर मी दायाद झालो का, कारण मी तर 84,000 विहार आता निर्माण केले आहे. माझं संपूर्ण जीवन मी बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणजे घालवलेला आहे आणि घालवत आहे. तर म्हणते मी धम्माचा सखा झालो का. तर म्हणते म्हणतात की महाराज, भौतिक जे काही आपण कार्य करत असतो, तर भौतिक कार्याने कोणीही धम्माचा सखा होऊ शकत नाही, कोणी धम्माचा दयाद होऊ शकत नाही. मग काय करावं लागतं, जोपर्यंत तुम्ही पोटचा गोळा मुलगा अथवा मुलगी संघामध्ये सामील करून घेत नाही, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांना तुम्ही दान देत नाही, तोपर्यंत तुम्ही धम्माचे दायाद बनू शकत नाही. ते असं विचार करतात की ही गोष्ट तर माझ्या हातामध्ये नाही आहे. कारण संघमित्राचा विवाह झालेला असतो, महेंद्र राजकुमार असतो आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपल्या मुलांना त्यांच्या मुलांना ही गोष्ट कळते, अत्यंत आनंदाने ते भिक्षू बनतात, भिक्षुणी बनतात. म्हणजे अशा पद्धतीने स्वतःचा मुलगा आणि स्वतःची मुलगी सुद्धा त्यांनी स्वतः दान दिलेले आहे. आज या विश्वामध्ये जर बुद्ध धम्म जर जिवंत असेल, आज या संपूर्ण विश्वामध्ये केवळ भारतवर्षामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये जर बुद्ध धम्म जर जिवंत असेल, तर हे सर्वस्व श्रेय जर कोणाला जात असेल तर ते म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोकांना जात आहे. भारताचं दुर्दैव आहे की महापुरुषांची जी जयंती तर आपण संपन्न करतो, बाबासाहेबांच्या आपण उत्साहामध्ये जयंती करतो, परंतु चक्रवर्ती सम्राट अशोकांची जी जयंती आहे म्हणजे ज्या पद्धतीने उत्साहपूर्वक करायला पाहिजे तशा प्रकारची जयंती मात्र उत्साहपूर्वक आपण करत नाही. केवळ आता सध्या समजा स्टेटस असेल किंवा व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या माध्यमातून होत असते. परंतु एक चांगल्या प्रकारचा उत्सव, कारण धार्मिक राजा भगवंताच्या नंतर जर धम्माला गती देण्याचं जर काम केलं असेल तर ते म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोकांनी केलेलं आहे. आणि पहिल्या धम्मसंगतीमध्ये जसं सपकाळ साहेबांनी सांगितलं की बुद्ध धम्मसंघाचं संघाने केलं गेलं. ही पहिली धम्मसंगती भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे भरवण्यात आली. त्याच्यानंतर पुन्हा कालाशोक राजांच्या काळामध्ये दुसरी धम्मसंगती भरवण्यामध्ये आली. तिथे सुद्धा धम्म आणि विनयाचं पुन्हा निर्मित करण्यात आली, पुन्हा त्याचं शुद्ध स्वरूप त्याला देण्यात आलं. तिसऱ्या संगतीमध्ये तेव्हापर्यंत 18 संप्रदाय बौद्ध धम्माचे झाले होते. म्हणजे महायान संप्रदायाचे त्यांचे 6 भाग पडले होते. म्हणजे हिनयान आणि महायान ज्याला म्हटलं जातं, त्याला महासांगिक असं म्हटलं जातं. आणि थेरवाद, हिनयान म्हणजे थेरवाद ज्याला म्हटलं आहे, तर थेरवाद परंपरेचे 12 संप्रदाय झाले होते आणि महासांगिक परंपरेचे 6 संप्रदाय झाले होते. अशा पद्धतीने 18. तर या 18 संप्रदायाला एकत्रित करण्यासाठी तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये
मोगली पुत्त तिस्स भंतेनी कथावथू नावाचा जो ग्रंथ लिहिला की त्या भिक्षूंनी जे जे काही प्रश्न विचारले त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं भंते मोगली पुत्त तिस्स यांनी त्या ग्रंथामध्ये दिलेली आहेत आणि त्या संपूर्ण 18 संप्रदायांना मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी तो ग्रंथ कथावथू नावाचा ग्रंथ म्हणजे त्या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये लिहिला गेला, ज्याला अभिधम्मामध्ये स्थान दिल्या गेलं आहे. चौथी धम्मसंगती बुद्ध तत्वज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. वठगामिनी राजांच्या कार्यकाळामध्ये श्रीलंकेमध्ये जी चौथी धम्मसंगती भरवण्यात आली तर त्या धम्मसंगतीमध्ये बुद्ध वचनाला मूळ स्वरूप देण्यात आलेलं आहे. ताडपत्रीवरती तेथे लिपिबद्ध म्हणजे करण्यात आलेलं आहे. ती अत्यंत महत्वपूर्ण संगीती होती. चौथी संगीती आणखी सुद्धा काश्मीरमध्ये सुद्धा ती संगीती भरवण्यात आली होती, जी महायान संप्रदायाची म्हणजे महायान परंपरेचे जे काही भिक्षू होते तर त्या भिक्षूंना घेऊन त्याने भरवली होती. तर त्या संगीतीला काही एवढं थेरवादी परंपरेमध्ये विशेष महत्व दिल्या जात नाही. आणि पाचवी धम्मसंगती ही म्यानमारमध्ये भरवण्यात आली होती. तिथे सुद्धा म्हणजे मार्बलवरती बुद्धांचे वचन पुन्हा लिपिबद्ध म्हणजे करण्यात आलेलं आहे. तर हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की चौथ्या धम्मसंगीतीमध्ये जो धम्म आणि विनय म्हणजे अर्थात बुद्ध वचन त्रिपिटकाच्या द्वारा लिपिबद्ध करण्यात आला आहे, त्या परंपरेला अनुसरून, कारण बुद्ध तत्वज्ञानाला शुद्ध स्वरूपामध्ये जर टिकवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे श्रीलंका सिलोन या देशाने केलं आहे. म्हणजे बुद्ध वचन ज्याला सुत्तपिटक असं म्हणतो असतो आपण, म्हणजे सुत्तपिटकाला परिशुद्ध स्वरूपामध्ये जर टिकून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रीलंका या देशाने केलं. विनयाला टिकून ठेवण्याचं जर काम कोणतं असेल तर ते थायलंड या देशाने केलं. आणि भगवंताचा मूळ सिद्धांत जो आहे ज्याला अभिधम्म पिटक आपण असं म्हणतो तर त्याला टिकून ठेवण्याचं काम जर कुठल्या देशाने केलं असेल तर ते म्हणजे म्यानमार ब्रह्मदेशाने केलं. आणि या तीनही देशाने बुद्ध वचनाला टिकून ठेवला. भंते सुगतवतजी महातेरा या परंपरेतून इथे आलेले आहे. एक कृतज्ञ भाव आहे, कारण चक्रवर्ती सम्राटाशोकांनी संपूर्ण विश्वामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जी समिती नेमली होती आणि त्या समितीच्या द्वारा वेगवेगळ्या प्रकारचे भिक्षू वेगवेगळ्या देशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवले होते, जे की महेंद्र आणि संघमित्रा श्रीलंकेला गेले होते. आणि त्याच परंपरेमध्ये राहणारे किंवा त्याच देशामध्ये राहणारे भंते सुगतवतजी महाथेरा होते. आणि एक कृतज्ञ भाव, जसं भारतामध्ये राहणारे जे काही भिक्षू होते म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये धम्म जर शिकायचा असेल, धम्माला जर आत्मसात करायचं असेल तर जेवढे काही इतिहासामध्ये आपण भिक्षू बघितले असतील, मग अठ्ठकथाकार असतील किंवा सर्व सामान्य भिक्षू असतील, मग बुद्धदत्त असतील, कारण सर्वात अगोदर श्रीलंकेत जाणारे अठ्ठकथाकार हे बुद्धदत्त होते. त्याच्यानंतर बुद्धघोष होते, म्हणजे ते पूर्वीचे जे काही ऐतिहासिक अठ्ठकथाकार होते. त्याच्यानंतर राहुल सांकृत्यान असतील, वर्तमान काळामध्ये राहुल सांकृत्यान आहेत, जगदीश काश्यप आहेत, धर्मानंद कोसंबिया आहेत, म्हणजे धर्मरक्षित आहेत. हे जे काही भिक्षू होते, आनंद कौशल्यान जे आहेत, हे सर्वच्या सर्व भिक्षू श्रीलंका या देशामध्ये गेले. त्यांनी स्वतः तिथे राहिले, स्वतः त्यांनी अध्ययन केलं, ध्यान म्हणून चिंतन केलं. आणि म्हणजे हे धम्मदीक्षेच्या अगोदरचे सर्व भिक्षू आहेत. महाकाश्यप असतील, आनंद कौशल्यान बंधूजी असतील, जगदीश काश्यप असतील, धर्मरक्षित असतील, हे सर्वच्या सर्व भिक्षू बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या पूर्वी सुद्धा भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे भिक्षू होते, असं नाही आहे. होते, केवळ बोटावरती मोजण्या एवढे हे भिक्षू होते. कारण बाबासाहेबांनी जेव्हा धम्मदीक्षेची घोषणा केली 1956 आनंद कौशल्यान बंधूजी आपल्या जीवनचरित्रामध्ये सांगतात की मला या सुवर्ण सोहळ्याला म्हणजे हजर राहता आलं नाही, कारण तेव्हा चीनमध्ये भगवंताची 2500वी जयंती फार मोठ्या उत्साहाने संपन्न केल्या जात होते आणि त्या जयंतीसाठी मला निमंत्रण दिल्या गेलं होतं. त्यामुळे आनंद कौशल्यान बंधूजी बाबा 56 साली चीनमध्ये 2500वी जयंती पूर्ण करण्यासाठी गेले होते. जेव्हा ते भारतामध्ये येतात तेव्हा त्यांनी संपूर्ण आपलं जीवन बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी समर्पित केलेलं आहे. कारण ते स्वतः लिहून ठेवतात, जब मैं मर जाऊंगा तो मेरे कब्र पर लिख देना कि बाबा साहब का चिवरधारी सेना ने बाबा साहब का भारत बौद्धमय करते करते एक सेनानी अमर हो गया ऐसा लिखो मेरे, म्हणजे माझ्या कबरेवरती असं लिहा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे स्वतःला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमधील एक चिवरधारी सेनानी असं त्यांनी म्हटलं आहे. कारण सैनिकच आहोत आपण, कारण चिवर जरी अंगावर असेल किंवा आपण सर्वसामान्य व्यक्ती जरी असाल तरी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला
अधिक अधिक समोर नेण्यासाठी बाबासाहेबांचे आपण सैनिक आहोत. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा हा जो काही संकल्प आहे, म्हणजे एक कृतज्ञ भाव, श्रीलंकेतील जे काही भिक्षू होते तर त्या भिक्षूंमध्ये कृतज्ञ भाव होता, त्या देशामध्ये कृतज्ञ भाव होता. आणि सर्वात अगोदर भारतामध्ये अनागरिक धम्मपालांनी ही मुहूर्त पेटवली. अनागरिक धम्मपाल आले, जसे की आता सध्या महाबोधी विहाराचं जे आंदोलन आहे, तर खऱ्या अर्थाने महाबोधी विहाराचं आंदोलन जर कोणी सुरू केलं असेल तर ते म्हणजे अनागरिक धम्मपाल यांनी सुरुवात केलेली आहे. जेव्हा त्यांनी पुस्तकामध्ये वाचलं की भगवंताचा जन्म इथे इथे झाला, भगवंताने ज्ञान इथे इथे प्राप्त केलं, भगवंताने उपदेश इथे इथे दिला, भगवंताचं महाप्राण या ठिकाणी झालं, तर जे काही आपले चीनचे प्रवासी आहेत, हुएन असतील, इसिंग असतील, तर त्यांच्या पुस्तकांच्या आधाराने धम्मपालांनी ते शोधलं. आणि त्यांच्या चरित्रामध्ये असं सांगतात की जेव्हा मी महाबोधी विहाराचा तो परिसर शोधला तर मला अत्यंत दुःख झालं, कारण तिथं स्वच्छंदपणे डुकरांचा वास होता, स्वच्छंदपणे डुकर तिथे राहत होते. एक पहाडी निर्माण केले गेली होते, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष होते, झाडं होते. आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जेव्हा मी ते बघितलं तर मला अत्यंत दुःख झालं, अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू गेले. जिथे भगवंताने म्हणजे सम्यक समुद्धीला प्राप्त केलं, जिथे भगवंताने संपूर्ण मारावरती विजय मिळवला, अशा प्रकारचं पवित्र ठिकाण आज जर आपण बघितलं असेल तर पशु प्राण्यांचा इथे वास आहे. ते म्हणतात की मला अत्यंत दुःख झालं. आणि तेव्हापासून मी तिथे संकल्प केला की माझं संपूर्ण जीवन जर मी खर्च घालेल तर महाबोधी महाविहाराला मी पूर्ण जी काही पूर्ण म्हणजे अवस्था आहे किंवा पुनर्त्याचं निर्माण आहे किंवा गतवैभव त्याला जसं प्राप्त झालेलं होतं, ते गतवैभव जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि त्या काळामध्ये त्यांनी बघा तिथे आंदोलन केलं. तिथे तशा प्रकारच्या आंदोलनात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशातून विदेशातून भारतामध्ये त्या काळामध्ये फार कमी स्वरूपामध्ये त्यांना प्रतिसाद मिळाला, परंतु देश विदेशातून त्यांचा संपर्क होता. तर त्या पद्धतीने महाबोधी सोसायटीच्या द्वारा त्यांनी पहिल्यांदा महाबोधी विहाराचं आंदोलन केलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा आंदोलन केलं गेलं. सुरेश ससाई नावाचे भंतेजी जे की जपानचे होते, त्यांनी सुद्धा हे आंदोलन हातामध्ये घेतलं होतं. आणि बऱ्याच वर्षापर्यंत त्यांनी ते आंदोलन म्हणजे चालवलं. त्याला सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे सपोर्ट आला होता, परंतु मधल्या काळामध्ये काही आंतरिक जे काही कारण असतील त्यामुळे पुन्हा महाबोधी विहाराचा जो काही प्रश्न आहे जशा तसा राहिला. पुन्हा मधामधामध्ये अनेक भिक्षूंनी केलं आणि आता नव्याने पुन्हा मात्र महाबोधी विहार मुक्त व्हावं यासाठी फार मोठ्या स्वरूपामध्ये जन आंदोलन होत आहे. मग आपल्या ज्या काही संस्था असतील, जसं बामसेफ संस्था असेल, भारतीय भिक्खू संघ असेल किंवा अन्य भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा जेवढे काही बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन जगणाऱ्या ज्या काही संस्था असतील किंवा जे काही श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आहे, कारण आता सध्याच्या घडीला वर्तमान काळामध्ये जर आपण असा विचार केला असेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणजे एवढी शोकांतिका आहे की याच्यासारखी दुसरी शोकांतिका कुठेच राहू शकत नाही. म्हणजे सर्व सरळ सरळ आपल्याला माहित आहे की हे बुद्धांचं विहार आहे. म्हणजे बाबासाहेब जेव्हा राज्यघटना लिहितात तर राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे अशा प्रकारचं लिहिलं गेलं, नमूद केलं आहे की 1956च्या अगोदरचे जेवढे काही कायदे होते ते सर्वच्या सर्व कायदे आता रद्द करण्यात येतील आणि येथून नव्याने संविधान जे काय लागू होईल तर या नव्याने लागू होणाऱ्या संविधानाच्या द्वारा हा भारत देश चालेल. याच्यापूर्वी जेवढे कायदे होतील ते सर्वच्या सर्व नष्ट होतील, रद्द केल्या जातील. परंतु शोकांतिकाची गोष्ट मात्र 1949 झाली. जो महाबोधी ऍक्ट जो कायदा तयार केला गेला होता तो कायदा मात्र अगदी जशाचा तसा शाबूत राहिलेला आहे. तो कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही. आपले गवई साहेब सुद्धा गेले होते, ते जेव्हा भाषणामध्ये बोलले आप मैं बिहार में नहीं आया तो विहार में आया हूं, पण विहारामध्ये काय ते गेलेच नाही आणि त्यांनी काय ते मुक्त केलंच नाही. आता गेले ते विचारे, पण जर त्यांच्याकडून ती अपेक्षा होती, कारण राज्यपाल झाले होते, ते बिहारचे राज्यपाल होते ना काही काळामध्ये, तर सत्तेमध्ये जोपर्यंत आपण राहत नाही, कारण त्या काळामध्ये जर त्यांनी ते आंदोलन जर केलं असतं तर कदाचित आज घडीला आपल्याला हे आंदोलन करण्याची आवश्यकता पडली नसती. परंतु आजही बघा तिथे फार मोठ्या स्वरूपात जसं म्हटलं आहे की पितरांचा कार्यक्रम होतो, जेव्हा पितरांच्या त्या पिरियडमध्ये जर तुम्ही तिथे गेला तुम्ही जाऊ सुद्धा शकत नाही, एवढी गर्दी असते. आणि असंख्य बघा जिथे म्हणजे महाबोधीच्या त्या परिसरामध्ये पित्र म्हणजे घातले जातात. समोरच बघा जिथे पांडवाले असं म्हणतात, जर तुम्ही पूर्वीचं बुद्ध विहाराचा फोटो जर बघितला असेल तर आज घडला दोन्ही बाजूने जे विहार म्हणजे मंदिरं निर्माण केली गेली आहे तर जुन्या फोटोमध्ये बिलकुल तुम्हाला ते दिसणार नाही. जुन्या फोटोमध्ये फक्त महाबोधी विहार आपल्याला दिसेल. हे नव्याने निर्माण केलं गेलं आहे
आणि जिथे ते 5 पांडव म्हणून त्यांचा प्रचार करतात, जर त्यांच्या अंगावरचा कपडा जर काढला तर त्या सुद्धा बुद्धाच्याच मूर्त्या आहेत. म्हणजे बुद्धालाच त्यांनी 5 पांडव असं केलेलं आहे. तर फार मोठी ही शोकांतिका आहे. आणि त्यामुळे जिथे जिथे हे महाबोधी विहाराचं जे काही आंदोलन उभं राहत आहे, कारण आता बरेच वर्ष झाले, आता उभं राहिलं तर याला पूर्णपणे म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत हे लढल्या गेलं पाहिजे, जोपर्यंत महाबोधी महाविहार हे मुक्त होत नाही. कारण आपण किती जरी रस्त्यावरती जरी लढलो असेल तर ही रस्त्यावरची लढाई जोपर्यंत विधानसभेमध्ये जात नाही, राज्यसभेमध्ये जात नाही, तोपर्यंत मात्र खऱ्या अर्थाने हे काही मुक्त होणार नाही. आणि मग समोरचे जे काय आपले नेते आहेत, जे नेत्याने जर समोर नेलं समजून घ्या, तर नक्कीच हे जे आंदोलन आहे तर ते आंदोलन यशस्वी होणार आहे. जसं भाऊ असं म्हणाले की 3-4 टप्प्यामध्ये ते आंदोलन झालं, तर आपण एक उपासक म्हणून या नात्याने त्याला सुद्धा आपण सपोर्ट केला पाहिजे. कारण महाबोधी विहार ही आपली अस्मिता आहे आणि ती अस्मिता आपण जोपासलीच पाहिजे. खरं तर तिथे दुसरं तिसरं काही नाही, तिथे फक्त पैसा आहे. म्हणजे महाबोधी विहार मुक्त न होण्याचं जर कारण कोणतं असेल, त्यांना काही तिथे फार काय असता नाही आहे. कारण बुद्धाला ऑलरेडी त्याने विष्णूचा अवतार बनवलेला आहे आणि विष्णूचा अवतार बनवल्यामुळे तिथे बुद्धाला म्हणून काय ते पूजा करत नाही, तर विष्णूचा अवतार म्हणून बुद्धाची ते पूजा करतात. तिथे राहण्याचं एकमेव असं माध्यम आहे. कारण तिथे 4 बौद्ध आहेत, 4 अन्य जे संप्रदायाचे लोक आहेत आणि 9 लोकांची बॉडी आहे. ते तिथला जो कलेक्टर असतो तो पदसिद्ध अध्यक्ष असतो. आणि गयाचा कलेक्टर आतापर्यंत जर तुम्ही बघितला असेल तर तो केवळ ब्राह्मण असतो, दुसरा कोणी तिथला अध्यक्ष नसतो. म्हणजे अशा पद्धतीने बहुमत त्यांच्याकडे असतं. आणि तिथे येणारा जो पैसा आहे, कारण देश विदेशातून बघा म्हणजे असंख्य तिथे दान दिलं जातं आणि त्या दानामुळेच केवळ ते महाबोधी विहार मुक्त केल्या म्हणजे होऊ नये किंवा तशा प्रकारे त्यांचा तो अधिपत्य आहे, तर ही चळवळ आपण अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाबोधी विहार मुक्त झालंच पाहिजे, हा संकल्प सुद्धा आपण या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे आंदोलन फार मोठं आहे आणि हा आंदोलनाचा भाग प्रत्येक भिक्षू या देशामध्ये करत आहे. भारतामधील प्रत्येक भिक्षू आहे, महाराष्ट्रातील किंवा अन्य भागातील सर्वच्या सर्व भिक्षू ते कार्य करत आहे. तर आपण सुद्धा श्रद्धा संपन्न उपासक उपासिका म्हणून या नात्याने आपण हे कार्य याला सपोर्ट केला पाहिजे, याला मदत केली पाहिजे. आपल्या पद्धतीने जे जे काही आपण करू शकतो ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती सुद्धा आहे, ते सुद्धा महापुरुषांच्या जयंती आपण संपन्न केल्या पाहिजे. त्यामधून हा उद्देश असतो की त्यांचे जे विचार आहेत तर विचार ते जनमानसांपर्यंत पोहोचले पाहिजे. जनमानसांपर्यंत त्यांच्यामध्ये असणारा जो काही त्याग आहे, त्याने जे काही समाजासाठी केलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याची पावती समाजाला मिळाली पाहिजे. त्यांच्या कार्यांचा गौरव आपण केला पाहिजे. कारण कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष रूपाने महिलांसाठी सावित्रीबाईंनी जी पहिली शाळा काढली त्यांच्यावरती अनंत आणि असीम उपकार आहे. शिक्षणाचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता, तो अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला. आणि 15 तारखेला तर मग जयंती काही विषय नाही, बाबासाहेबांची जयंती आपल्या, आणि त्यामुळे मोठ्या उत्साहामध्ये ती संपन्न झालीच पाहिजे, म्हणजे होशमध्ये झाली पाहिजे. नाहीतर 13 तारखेला म्हणजे 14 तारखेला एकदम होश आणि 15 तारखेला डायरेक्ट बेहोश अशी जयंती मात्र आपली नसली नाही पाहिजे. आहे की नाही. विचाराची जयंती आपण साजरी, वैचारिक जयंती आपण साजरी केली पाहिजे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण मोठे मोठे चांगल्या प्रकारचे उत्सव संपन्न केले पाहिजे. उत्सव तर कराच, आनंद तर कराच, डीजे लावाच, सगळं काही करा, परंतु ज्या महापुरुषाने आपल्या जीवनामध्ये कधी बघा शोकांतिका, मला कधी कधी असं वाटते की म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये नाचण्यासाठी जर ज्या तरुणाला, ज्या तरुणीला किंवा ज्या बांधवांना जर समजा दारू पिवावं लागत असेल, मद्य सेवन करावं लागत असेल, तर त्यांना बाबासाहेबांची कशी म्हणावं आपण. कारण बाबासाहेब हे ज्वलंत म्हणजे एक काय म्हणतो आपण शक्ती आहे की नाही. बाबासाहेब हे नाव काफी आहे आपल्यासाठी नाचण्यासाठी किंवा उत्सव करण्यासाठी, परंतु बघा अनेक बांधव मद्य सेवन करून बघा नाचतात. ज्या महापुरुषाने आपल्या हयातीमध्ये कधी स्पर्श केला नाही त्या गोष्टीला. आणि काही लोकांचं तर एवढं आश्चर्य वाटते, भंतेजी म्हणजे आम्ही कधीच पित नाही, आम्ही कधीच पित नाही, पण आपल्या बाबांची जयंती आहे म्हणून आम्ही पिलो. अरे का डोकं हाणून घ्या, म्हणजे कधीच पित नाहीत आणि म्हणतात की बाबाची जयंती आहे म्हणून आम्ही आनंद आहे म्हणून पितो. म्हणजे बघा म्हणजे एकदम शोकांतिका कधी कधी अज्ञानाचे त्यांच्या म्हणजे त्याच्या बुद्धिमत्तेची कधी कधी कीव येते बघा अशा लोकांची. तर बघा बाबासाहेबांची जयंती ही मोठ्या उत्सवामध्ये आपण संपन्न केली पाहिजे. वैचारिक दृष्टिकोनातून आपण ही जयंती बघा साजरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. बाबासाहेबांच्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे, मी नेहमी बोलत असतो, बाबासाहेबांच्या धम्म चळवळीमध्ये
शेवटच्या श्वासापर्यंत संपूर्ण जीवन जरी समर्पित केलं तरी एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम उपकार बघा बाबासाहेबांचे आहेत. आज जे स्वाभिमानाने आपण जीवन जगतो, जे सन्मानाने जीवन जगतो, जे थाटामाटाने जीवन जगतो, रोज आणि रोज जे पंचपक्वान्न आपण खातो, हजारो रुपयाचे आपल्या अंगावरती वस्त्र आहेत, करोड म्हणजे लाखो रुपयाचे दागदागिने माता भगिनीच्या अंगावरती आहेत. हे सर्व वैभव जर आपल्याला कोणामुळे प्राप्त झालं असेल तर ते बाबासाहेबांमुळे प्राप्त झालं, माता रमाईच्या त्यागामुळे प्राप्त झालं. आणि त्यामुळे जयंती संपन्न करत असताना, उत्सव संपन्न करत असताना म्हणजे अत्यंत सजगतेने आपण तो उत्सव बघा संपन्न केला पाहिजे. कारण असं जर दारू पिऊन जर आपण जयंती साजरी करत असेल तर त्याला विशेष काही महत्व नाही. 7 फेब्रुवारीला मी जळगावमध्येच होतो माता रमाई जयंतीच्या निमित्ताने, आणि यावेळेस मला वाटतं रॅली वगैरे निघली होती आहे की नाही, म्हणजे रॅल्या वगैरे 2-3 निघाल्या. तर मी काही उपासकांना म्हटलं बा मी इथेच आहे, येऊ का? बिलकुल येऊ नका म्हणते. काहून काय झालं? हे सारा धिंगाणा आहे म्हणे इथं. म्हणलं रमाईची जयंती आहे, किमान म्हटलं आता आपण आहोत या निमित्ताने तर मार्गदर्शन करता येईल. उपासक म्हणे बिलकुल येऊ नका, हे सगळे बेभान आहे म्हणे, इथं कुणालाही भान नाही म्हणे, आणि एकदम नाच गाणे वगैरे हे धुंदीमध्ये आहेत म्हणे. म्हणजे असं जर आपण करत असेल तर बघा याला जयंती करण्याला काही अर्थ नाही आहे की ना. महापुरुषांची जयंती हे नेहमी आपण वैचारिक जयंती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माता रमाईची जयंती सुद्धा आपण साजरी केली पाहिजे, वैचारिक जयंती आपण साजरी केली. खरं तर मी आपल्या विहारामध्ये सुद्धा घोषणा केली होती की रमाई जयंतीच्या निमित्ताने परिषदेचं आपण नियोजन करू. पण तुम्ही बघता माझं शेड्यूल एवढे बिझी असते बघा, कारण सर्वत्र आम्ही महाराष्ट्रभर धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. एकही दिवस आमचा खाली नसतो. केवळ आता ही 14 एप्रिलचे दिवस असल्यामुळे लोक समजा म्हणते जे वर्षभर तुम्ही फिरता, किमान एप्रिलला तरी विहारावर राहत राहा. त्याच्यामुळे आम्ही संकल्पाला 1 तारखेपासून कुठंच जायचं नाही. लोकांना सांगलं 1 तारखेपासून कुठंच जाणार नाही, आणि कुठं ना कुठं जाणं सुरूच आहे. लोक म्हणतात फक्त म्हणलेच तुम्ही काय जागेवर थांबत नाही. काल परवा 2 दिवसापूर्वी जळगावला येऊन गेलो, आता पुन्हा म्हणलं आता कुठं, म्हणलं जळगाव. तुम्ही जळगावलाच राहा म्हणत, येऊच नका तुम्ही इकडे आमच्याकडे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे असं आहे की आपण काम करण्यासाठी आपल्याला खूप आहे, आणि त्यामुळे आपण सातत्याने हे काम केलं पाहिजे. मला आणखी महत्वपूर्ण, तसं मी लय पॉईंट लिहून घेतले होते पण आता वेळेच्या अभावी काही सांगत नाही. एक महत्वपूर्ण गोष्ट मला अशी सांगायची आहे की भंतेंचं कार्य खूप मोठं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी असतात, मी नेहमी सांगत असतो की गुण आणि दोष ह्या दोन्ही गोष्टी असतात. फक्त अनंतच आहेत की ज्यांच्यामध्ये दोष नसतात, केवळ बुद्धच आहे ज्यांच्यामध्ये दोष नसतात. तर चांगल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तर त्या आपण नेहमी घेतल्या पाहिजे. आणि त्यामुळे जसं भंतेच्या शिस्तीबद्दल वाघसाहेब बोलले, ते अनुभव आम्हाला सुद्धा आहे, कारण आम्ही सुद्धा हॉस्टेलला राहिलो. म्हणजे 7वी ते 10वी पर्यंत आम्ही हॉस्टेलला शिकलो मुळावला. आमचे खेमोदम भंतेजी बऱ्याच लोकांचे परिचित आहेत. म्हणजे आम्ही त्यांना हिटलर म्हणायचो. पहिले त्यांना आम्ही हिटलर म्हणतो का, कारण औरंगाबादला ते राहायचे आणि फोन करायचे आमच्या दयानंद भंतेला की दयानंद मी येत आहो. आता आम्हाला कुठं माहिती आहे औरंगाबाद कुठं आहे, आम्हाला असं वाटायचं इथं जवळच आहे काय की. म्हणजे ते औरंगाबादून फोन करायचे, आम्ही तिथं पुस्तक घेऊन बसायचो म्हणजे मुळावला. म्हणजे एवढी दहशत त्यांची होते, म्हणजे एक आदर होता. आणि त्यांच्या हातामध्ये तसा बेत असायचा, तसं बंदेच्या हातामध्ये काडी असायची, त्यांच्या हातामध्ये असा बेत असायचा. म्हणजे ते आले का जाग उठलेलेच पाहिजे, पुस्तक हातामध्येच पाहिजे, ती शिस्त त्यांची होती. सकाळी 4 वाजता जरी आले तर मुलांना ते 5ला उठवायचे, नंतर झोपी जायचे. मग आम्ही म्हणायचो लय भारी बंदेचे आम्हाला उठवतात आणि स्वतः झोपतात. म्हणजे तेव्हा काही कळत नव्हतं, तेव्हा समजत नव्हतं बा प्रवास करून आले ह्या सगळ्या गोष्टी. परंतु आज घडीला असं वाटतं की त्यांची शिस्त, म्हणजे त्यांच्या शिस्तीमुळे आज जीवनाला जे वळण लागलेलं आहे तर त्या वळणामुळे आपण एक चांगल्या प्रकारचं आदर्शपूर्ण जीवन जगत आहोत. म्हणजे जे जे काय आपल्यासाठी तेव्हा परिश्रम घेतात, मेहनत घेतात, आपल्याला मारतात, आपल्याला बोलतात, तर केवळ आपल्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हाव्या, आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हावा, हा एक दृष्टिकोन असतो. आणि त्यामुळे कारण एका मुलाला सांभाळणं फार कठीण. तुम्हाला माहित आहे, तुम्ही सर्व गृहस्थ लोक आहात. एका मुलाला जर सांभाळायचं, 2 मुलाला जर सांभाळायचं तर किती परिश्रम करावे लागतात. इथं 30-30, 40-40 मुलं असतात. तुम्ही कल्पना करू शकता की 40 मुलाला सांभाळणं म्हणजे किती कठीण गोष्ट आहे. तर ते काय प्रेमाने नसते, ते हातामध्ये काडी घेतल्याशिवाय काय ते, म्हणजे ती गोष्ट काही साधी नाही आहे. आणि त्यामुळे भंतेने कधी कोणाला मारलं असेल, कधी कोणाला बोलले असतील तर त्यांच्या मनामध्ये तो प्रेमभावच होता, आणि तुम्ही काहीतरी सुधारावं, काहीतरी तुम्ही बनावं हा उद्देश होता. तर मला असं सांगायचं हे आहे मुद्दा की भंतेने जो काम चालू केलं, जर 2 वर्षापासून मराठा हॉस्टेल बंद आहे, नाही का, 2-3 वर्षापासून काहीतरी बंद आहे, 1 वर्ष मागच्या वर्षी नव्हतं वाटत. तर पुन्हा तुम्ही प्रयत्न करा, आपले सर्व उपासक उपासिका,
कारण ही फार मोठी बघा, आता सध्याच्या घडला जर तुम्ही विचार केला तर नव्याने ही गोष्ट निर्माण होणं फार कठीण आहे. सध्या तुम्हाला मिळूच शकत नाही आणि जे मिळालेलं आहे तर त्याला टिकवणं ही आपली खूप मोठी गरज आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तेव्हा सुद्धा शिक्षण महत्वपूर्ण होतं. आजही ते महत्वपूर्ण आहे आणि उद्या सुद्धा ते महत्वपूर्ण राहणारच आहे. आणि त्यामुळे आपले जे गोरगरीब मुलं आहेत तर ते गोरगरीब मुलं आपल्या हॉस्टेलमध्ये राहून शिकतात, 40-50 मुलांना तो आधार होतो. तर ती गोष्ट आपण सातत्याने म्हणजे जे धम्मकार्य भंतेने आपल्यामध्ये घडून दिला आहे, धम्मकार्याचा जो वारसा आहे, त्यांना श्रद्धांजली म्हणजे त्यांनी जे निर्माण करून दिलेले कार्य आहे तर त्या कार्याला पुन्हा नव्याने आपल्याला त्याच जोमाने किंवा त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या म्हणजे वैचारिक दृष्टीने कशा प्रकारचं समोर नेता येईल याचा आपण एक विचार करावा. आणि पुन्हा नव्याने आपण सर्व जे काही उपासक आहात तर त्यांना पुन्हा प्रयत्न करा, नव्याने ते सुरू झालं पाहिजे अशा प्रकारचा मला असं वाटतं. भाऊ वगैरे सर्वजण तुम्ही आहातच. तर ही एक गोष्ट महत्वपूर्ण आहे. सातत्याने आपलं हे कार्य म्हणजे चालू राहणारच आहे. जे काही धम्मकार्य आहे सातत्याने विहारामध्ये येणं असेल, विहारासाठी दान पुण्य करणं असेल, या सर्वच्या सर्व गोष्टी आपण सातत्याने केल्याच पाहिजे. कारण ते आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. म्हणजे जे उभं राहिलेलं आहे त्याला टिकवणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे सातत्याने या कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा. आज धनतेच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे आला आहात. वेळ तसा म्हणजे बराच झालेला आहे. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं. आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट की काही दिवसापूर्वी थायलंड असेल, म्यानमार असेल, या देशामध्ये नैसर्गिक एक आपत्ती आलेली आहे, एक भूकंपाची आपत्ती आलेली आहे. कारण नैसर्गिक संकट असते आणि नैसर्गिक संकटाच्या निसर्गाच्या समोर इथे कोणी काही करू शकत नाही. आणि त्यामुळे त्या निसर्गामध्ये नैसर्गिक संकटेमध्ये अनेक विहार सुद्धा म्हणजे पडलेली आहे. तर त्या विहारामध्ये काही आपले भिक्षू श्रामणेर वगैरे म्हणजे मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. तर त्यांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आहे, पंचस्कंद आहे, यांना सुगती प्राप्त होण्यासाठी आपण एक श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. आज या मंगलमय प्रसंगी आपण सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. एका मिनिटासाठी आपण वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.